बॅरिकेडवरून काही लोक उड्या मारतायत आणि दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे. आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन त्यांना या ठिकाणी घेता येणार आहे. पवार कुटुंबांकडनं दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेण्यात आले. अश्रू अनावर झालेले आहेत त्यांना. ते एका बाजूला सुनित्रा पवार आपण या ठिकाणी पाहतोय. चला बाहेर पडणाऱ्यांना मार्ग मोकळा करून द्या. पुढे उलट्या मार्गाने कोणी येऊ नका. पोलिसांना विनंती आहे, पोलिसांनी उलट्या मार्गाने कोणाला येऊ देऊ नका. इकडून प्रचंड मोठी हानी आज संपूर्ण महाराष्ट्राची झालेली आहे. पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी हानी आज महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची झालेली आहे. दादा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होते आणि आदरणीय दादांनी बारामतीच्या प्रत्येक नागरिकावर, प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलं होतं आणि ते दादा आपल्याला सोडून गेलेत. यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे आणि संपूर्ण बारामती हळहळली. आज अपघात झाला आणि संपूर्ण बारामती हळहळलेली आहे. अजितदादा यांचे सुपुत्र मोठे अजितदादांचा मोठा मुलगा पार्थ पवार, जय पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याची दृश्य तुम्ही तुमच्या चॅनलवरती पाहू शकताय. सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे देखील बारामती हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी देखील पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन पुन्हा गेले. आता उद्या देशाचे पंतप्रधान महामहिम श्री नरेंद्र मोदी यांचं देखील आगमन होणार आहे. अरे ओ पुढे काढा, पुढे काढा. ज्यांचं झालं त्यांना पुढे काढून द्या. तिकडे पुढे काढून द्या. जाऊ द्या, उलट येऊ नका इकडून. तिकडे चला. हो, कशाला थांबला तुम्ही? चला पुढे. तुम्ही व्हा ना बाजूला. बॅरिकेड आतमध्ये ढकलू नका. परत सांगतोय, तुम्ही शांतता राखा. प्रत्येकाचं दर्शन होणार. काही गडबड करू नका. हो नाही ना, यांना जाऊ दे ना. पुढे काढा ना लवकर. चला चला, थांबू नका सारखं. बघा, सूचनांचं पालन नाही केलं त्रास होणार तुम्हाला. चला चला पुढे चला. आता चला, निघा. चला चला, शांततेत घ्या, सावकाश घ्या. चला चला, संपवाय. हे इथं थांबू नका. इथून दर्शन घ्यावं लागतं सगळ्या लोकांना. चला, सहकार्य करा. चला, दर्शन घेऊन चला पुढे. चला चला पुढे. चला चला ताई, चला चला पुढे. चला पुढे चला. आता चल रे भाई, चल पुढे. हे काढा पुढे. अरे झालं ना बाबा, ही रांग आहे. थांबू नका तुम्ही. चला, बांध बांध. चला पुढे. हो ताई, चला पुढे. चला चला पुढे. चला 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 चला.
चला पुढे चला चला. बॅरिकेडला कशाला ओढताय सगळं तुम्ही? सरळ चला पुढे. बॅरिकेड कच्चे आहेत, आणखी पक्के नाही आहेत. पुढे चला, ओढू नका. चला, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. चला, फार शिस्तीत चला. चला पुढे. चला हो, चला ते, चला पुढे चला. चला, अरे इकडून का नाही सोडलं? बॅरिकेड ओपन करा आता. ते ओपन करा, पॅरलल लावा. चला जाऊ दे, नब्बे दर्शन करून पुढे. इथून का इथून निघणार नाही, पण पुढे बंद आहे का? आणि सोडायला लागेल इथं. वरून निघा बाहेर. चला, वरून निघा बाहेर. चला. यांना जाऊ दे, इकडून बाहेर जाऊ दे. मार्ग द्या यांना. सॉरी. चला चला पुढे चला. चला. हात लावू नका. चला चला पुढे चला. हात लावू नका, फक्त दर्शन घ्या. पुढे चला. चला 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 चला. गर्दी कमी करा. इथून सोडून देतो पुढे. सुटला. इथून बाहेर काढतो. चला चला, दर्शन घ्या. चला बाहेर. चला काटे. चला दर्शन घ्या बाहेर. चला या इकडे दर्शन घ्या बाहेर. चला या गर्दी पुढे. चला दर्शन घ्या बाहेर. चला. अरे तुला सगळीकडे. चला बाहेर. चला, प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासन तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी सोयीस्कर आहेत म्हणून ही यंत्रणा केलेली आहे. सूचनांचं पालन करा प्लीज. चला. सर हे लोक तर दर्शन घेऊन इकडून. चला, हे लोक काढा दर्शन घेऊन बाहेर. चला यांना दर्शन घेऊन बाहेर जाऊ द्या. चला. इथून दर्शन. पुढे कॅमेरा कोण आहे? चला पुढे चला. पटपट चला. चला, शांतता द्या. चला, बॅरिकेडला ओढाओढी करू नका. शांततेत चला पुढे. अरे मित्र, तू बसू नको. खाली उठ, उभा राहा. तिकडूनच जाऊ. तिकडून या, इकडून या. इथून घ्या युटर्न. लवकर चाला, परंतु एकमेकाला रेटारेटी करू नका प्लीज.
नका, बॅरिकेड लोटायचं, बॅरिकेड लोटू नका. चला पुढे, चला सोड बॅरिकेड, सोड, चल पुढे. तुम्ही उलटे असं, चला असे उलटे इकडून, चला. चला पुढे, चला. चेंज करून घेऊ का आत्ताच? विचारून घ्या. हां ठीक आहे. याच ठिकाणी होणार आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. कृपया आपली वाहनं जी आहेत ती या ठिकाणापासून 500 मीटर अंतरापर्यंत वाहने आणू नयेत. बारामतीकरांनी आपली वाहनं आपल्या घरी लावून या ठिकाणी उद्या चालत यावं. या ठिकाणी उद्या सकाळी ठीक 11 वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम आहे. सर्व बारामतीकरांनी आपली वाहनं न आणता घरीच ठेवून 500 मीटर 1 किलोमीटरच्या बाहेर वाहन ठेवून या ठिकाणी चालत यावं. सकाळी 11 वाजता या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम आहे. कृपया नोंद घ्यावी, सहकार्य करावं. लहान मुली आहेत, वृद्ध बालक आहेत, लोटालोटी करू नका, जाऊ दे त्यांना. अजितदादांचं पार्थिव जे आहे ते सध्या विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं रवाना होतंय. सगळं आपण पाहतोय का सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांवरती रस्त्यावरती कार्यकर्त्यांची गर्दी आहे. त्यामुळं अजितदादांना आपण पाहतोय की अशा पद्धतीनं फुलांनी सजवलेल्या गाडीमधून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळपासून कार्यकर्त्यांना अजितदादांचं दर्शन घेता यावं ही कार्यकर्त्यांची धडपड आहे. राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत. अजितदादांनी आतापर्यंत कार्यकर्त्यांवरती केलेलं काम
विकास कामांवरती केलेलं प्रेम, अजित पवार कार्यकर्त्यांच्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे राहायचे याचा अनुभव प्रत्येक कार्यकर्त्याला आलेला आहे. राष्ट्रवादीचा खमका नेता, दमदार नेता अशी अजितदादांची ओळख होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6 वेळा अजितदादांनी काम पाहिलंय आणि अजितदादांच्या कामाची प्रशंसा जी आहे ते विरोधक सुद्धा करायचे. आणि आपण पाहतोय की सध्या अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते सध्या विद्याप्रतिष्ठानच्या या ठिकाणी मेडिकल कॉलेजमधून काढलं जातं आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजित पवारांचं पार्थिव जे आहे आपण पाहतोय की सजवलेल्या गाडीमधून या ठिकाणाहून बाहेर काढलं जातंय. अमर रहे अजितदादा, अमर रहे अजितदादा पुन्हा या अशा पद्धतीच्या घोषणा हे सगळे कार्यकर्ते देताना पाहायला मिळतात. आणि आपण पाहतोय की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अजितदादांचा शेवटचा व्हिडिओ कैद करता यावा, अजितदादांना पुन्हा कधी पाहता येणार नाही ही प्रत्येकाची भावना झालेली आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात. आणि या सगळ्या डोळ्यांच्या अश्रूमधून आपण पाहतोय की अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण पाहतोय की हे सगळे प्रत्येकाचे हात आपण पाहतोय की या ठिकाणी अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जोडलेले पाहायला मिळत आहेत. आणि अजितदादा यांचं पार्थिव हे सध्या आपण पाहतो की मेडिकल कॉलेजमधून बाहेर काढलं जातं आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवारांवरचं उद्या जो अंत्यसंस्काराचा कार्यक्रम होतोय. मात्र पहाटेपर्यंत पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये ठेवलं जाईल. यासाठी अजितदादांचं पार्थिव हे सध्या आपण पाहतोय मेडिकल कॉलेजच्या पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमधून बाहेर काढले. सकाळी ज्यावेळेस विमान अपघात झाला त्यावेळेस दादांचं पार्थिव हे मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर अजितदादांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती मेडिकल कॉलेजमध्ये झालेली होती. मात्र आता सध्या अजितदादा यांचं पार्थिव आपण पाहतोय की या ठिकाणाहून काढलं जातंय आणि अजित पवारांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी रवाना झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत. अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं खमका नेता गमावलेला आहे. महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय. ही भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आहे. आपण पाहतोय की अजितदादा यांचं पार्थिव घेऊन सजवलेल्या फुलांच्या गाडीमधून अजितदादांचं पार्थिव जे आहे ते सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. आणि पहाटे 6 पर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये ठेवलं जाईल. आपण पाहतोय की हा आवाज बारामतीकरांना पुन्हा कधीच ऐकता येणार नाही, कारण अजित पवार आपला नेता आज आपल्यामध्ये नाही ही भावना या सगळ्यांची झालेली आहे. आणि आपण पाहतोय की स्वतः जय पवार असतील, कुटुंबातले सगळे सदस्य हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजितदादा यांचं पार्थिव घेऊन आपण पाहतोय की सध्या या ठिकाणाहून अजितदादा यांचं पार्थिव जे आहे घेऊन निघालेले पाहायला मिळतात. बस अजित पवार यांचा पार्थिव आता विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये आणलं जात आहे. संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण हे पाहतोय की प्रत्येक बारामतीकर या ठिकाणी हळहळतोय. आज अजित पवार यांना या ठिकाणी मिस करतोय. दादांचं पार्थिव जे आहे ते आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. शववाहिनी पुढे आणि त्याच्या मागे असलेला हा सामान्य नागरिकांचा ताफा आपल्या लाडक्या दादांचं अखेरचं दर्शन घेता यावं, त्यांच्या प्रवासामध्ये शेवटच्या प्रवासामध्ये सहभागी होता यावं हीच भावना आज प्रत्येक बारामतीकराची त्यांच्या चाहत्याची आहे. दादा या शब्दामध्ये सर्व काही आलं. दादा म्हणजे आधारवड, दादा म्हणजे आपल्या घरामधला मोठा भाऊ आणि तोच आपल्यातून निघून गेल्याची भावना आज प्रत्येक बारामतीकराची आहे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याची आहे. नक्कीच वृषाली. आणि दादा ज्यावेळेला निघायचे त्यावेळेला हा कॉन्व्हॉय त्यांच्यासोबत या ठिकाणी असायचा. मात्र उपमुख्यमंत्र्यांचा हा कॉन्व्हॉय त्यावेळेला दादा ज्यावेळेला सभेला जात किंवा इतर कुठे जात त्यावेळेला दिसायचा. मात्र आज अशा प्रकारे दादांच्या पार्थिवासोबत असा हा कॉन्व्हॉय कधी असेल अशी कल्पना देखील खरं तर कोणी केली नसेल. काल या वेळेला या तिन्ही सांजेच्या वेळेला कोणी विचारही केला नसेल, कोणाच्या मनातही आलं नसेल की आज म्हणजे 24 तासानंतर काय होणार आहे. कारण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजितदादांची उपस्थिती होती. त्या बैठकीला ते स्वतः उपस्थित होते. सतत पायाला भिंगरी लावत फिरणं, लोकांच्यासाठी अवेलेबल असणं, त्यांच्या अडीअडचणीमध्ये सहभागी होणं, त्यावर तोडगा काढणं, कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं, यामध्ये अजित पवार यांचं पूर्ण राजकीय कारकीर्द आपण पाहिलेली आहे. काही वेळापूर्वीची, काही क्षणापूर्वीची ही दृश्य ज्या वेळेला ही शववाहिनी बारामती रुग्णालयामधून बाहेर पडली आणि त्यावेळेला त्यांच्या चाहत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच घोषणा, एकच वादा, अजितदादा. दादांचा पार्थिव या ठिकाणी शववाहिनीमधून आता
विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे निघालेला आहे, जिथे कार्यकर्त्यांचा जनसागर उसळलेला आहे आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी. तर नेहमीच म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की महापालिका निवडणुकांमध्ये दादांच्या प्रचार रॅली निघत आणि त्यावेळेला अशाच प्रकारे बाईक रॅली देखील काढण्यात आली होती. दादांनी पहिल्यांदा या ठिकाणी रोड शो केला होता आणि त्यावेळेला दादांनी आपल्या रोड शोला किती गर्दी होती हे अगदी उत्सुकतेनं सांगितलेलं होतं की याआधी सभा घ्यायचो, मात्र सभेची गर्दी वेगळी आणि रोड शोची गर्दी वेगळी. तर रोड शोच्या गर्दीमध्ये तरुण मुलं सुद्धा कसे हात हलवून आपल्याला प्रतिसाद देत होते असं दादा अगदी खुशीनं म्हणत होते. मात्र आज आपण पाहतो रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ता जो आहे तो सुद्धा, अगदी तरुण मुली सुद्धा आज रस्त्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दादांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या लाडक्या बहिणीच म्हणाव्या लागतील. अरे भावा आहे सिंगल कार्यकर्त्यांच्या या घोषणा आहेत. अजित पवार अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेली ही गर्दी अजित पवार यांच्यावरच्या प्रेमाचं प्रतीक आहे. प्रचंड गर्दी हा संपूर्ण जनसागर खरं तर या ठिकाणी उसळलेला आहे. अजित पवार यांचं अखेरचं दर्शन व्हावं यासाठी म्हणून प्रचंड गर्दी सध्या रस्त्याला पाहायला मिळते. या प्रत्येकाचं दादांसोबत एक वेगळं नातं असू शकतं, कारण जनता दरबाराच्या माध्यमातून अजित पवार हे सर्वसामान्य माणसांच्या समस्या जाणून घ्यायचे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायचे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर तोडगा काढायचे. आणि अजित पवारांनी दिलेला शब्द म्हणजे आता आपलं काम होणारच हा एक विश्वास प्रत्येकामध्ये होता. आणि त्यामुळेच यापैकी अनेकांची कामं जी आहे ती झालेली असतील, त्यांचा आधारवड आज हरपलाय. याच भावना मनामध्ये ठेवून आज या दादांना, आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हा प्रत्येक जण या ठिकाणी सहभागी झाला असेल. दादा साईड, दादा साईड. साईड 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 अरे
अँब्युलन्सचा वाजणारा हा सायरन आज बारामतीकरांना अक्षरशः नकोसा वाटणाराचा आहे. अजित पवार यांचं पार्थिव आता विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी नेलं जाते, त्याची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. अजित पवार हे राज्याच्या राजकारणामधलं एक वेगळंच व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. हजरजबाबीपणा त्यांच्यामध्ये होता. अंध्या स्वभावाचे ते होते, हसऱ्या चेहऱ्याचे होते. कधी दमक तर कधी मृदू स्वभाव त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून प्रत्येक वेळेला पाहायला मिळालेला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार हे एकमेव मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न अखेर स्वप्नच. आणि त्यांच्या बोलण्यामधून ही सल प्रत्येक वेळा बोलून दाखवली. मात्र ही सल बोलून दाखवत असताना आपल्या वाक्यांमुळे, आपल्या शब्दांमुळे कुणी दुखावणार तर नाही ना, याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. अजित पवार म्हणजे रोखठोक असं व्यक्तिमत्व. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याच ठिकाणी ती तोंडावर सांगण्याची धमक ही अजित पवार यांच्यामध्ये होती. अनेक जण त्यांच्या या रोखठोक स्वभावामध्ये दुखावले गेले असतील, मात्र त्यांनी कधीच दीर्घत्वेषी प्रत्येकाला दर्शन करता येईल. चालत राहतो, थांबू नका.
आता माहिती आहे पण दाबा ना डायरेक्ट तुम्ही सगळे इथे तुम्ही पण एक एक नाही येऊ द्या पाहिजे ते एक एकची लाईन येऊ द्या पण आज जाऊ माग घे अरे मग एकची लाईन एकची लेडीज लोक काय होते ना लेडीज लोकांना येऊ द्या नाही आता काय नाही आता माग कुठून आले लोक अरे इथं बॅरिकेड कुठे इकडचा इथून कुठून यायला लागली लोक कुठं चाललं इकडचं बॅरिकेड कुठे बॅरिकेड
चला पुढे नाही तर पाठीमागे येणार तुम्हाला उद्या करतो. थांबा जरा, सोडतात हळूहळू. दमानी घ्या, हळूहळू सोडू. थांबा जरा, प्लीज प्लीज काही नका. तिथं 1000 आहेत मागा, 1000, 20-25 नाही, 1000 आहेत माग. हा 20-25 थोडी आहे तिथं, अख्खी लाईन आहे. चल लवकर दाद्या, ये लवकर चल. आता थांबा, आता थांबा, आता खालून थांबा. सांगितलं होतं तुम्हाला. पुढे येऊन तर बघ. चला पुढे थांबू नका.